कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणाऱ्या 21 जणांवर कारवाई, रोख रक्कम केली जप्त। पोखर्डी गाव शिवारातील पिंपळगाव उजनी रोडवर सुरू असलेल्या कोंबड्यांच्या झुंजीवरील जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 29 मार्च रोजी दुपारी छापा टाकला। या कारवाईत पोलिसांनी झुंजीवर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या 21 जणांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 24,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार विष्णू भागवत यांनी या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोखर्डी शिवारातील एका मोकळ्या जागेत कापडी मंडप टाकून कोंबड्यांची झुंज लावली जात होती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पैशांची हारजीत सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। त्यानुसार पथकाने दुपारी 3:45 वाजायच्या सुमारास छापा टाकला। यावेळी शुभम बौद्ध, अशरफ खान, मोहम्मद अली शेख, अमजद मखदूम, सय्यद अजर अख्तर, रोहित गोहिर, संदीप कुडिया, राम क्षत्रिय, तौफिक शेख, अजहर शेख, योगेश झजलानी, संतोष गोयल, विकी सुजगोहर, जितेंद्र म्हात्रे, अमीन शेख, तुषार मुलतानी, समीर शेख, वसीम शेख, गोविंद राजुडिया, सोहेल सय्यद आणि उत्तम साळवे हे कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळताना रंगेहात पकडले गेलेत। पोलिसांनी या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यासह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईत रोख रक्कम आणि जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं असून पुढील तपास पोलीस हवालदार दिवटे करीत आहेत। प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर।